संसदेत पार पडलेल्या महिला विधेयकावर आता राजकारण रंगलं आहे। भंडारा गोंदियाचे खासदार प्रशांत पडोळे यांनी देखील केंद्रासह भाजपवर टीका केली। सादर केलेलं महिला विधेयक बिल होतं की डिलिमिटेशन बिल होतं हे आधी स्पष्ट करावं। महिला आरक्षण बिल 2023 मध्ये पास झालं आहे, मग महिला आरक्षण का लागू केलं नाही? जर यांना महिलांना न्याय द्यायचा आहे तर मोदी साहेबांनी राजीनामा देऊन एखाद्या लाडक्या बहिणीला प्रधानमंत्री करावं, असा टोलाही त्यांनी लगावला। सर्वप्रथम भाजपाला मी प्रश्न विचारू इच्छितो की हा बिल महिला आरक्षणाचा होता की डिलिमिटेशनचा होता? महिला आरक्षण बिल 2023 मध्येच राज्यसभेत आणि लोकसभेमध्ये पास झाला आहे। यांनी आतापर्यंत हा बिल लागू का बरं नाही केला, हा माझ्यांना स्पष्ट प्रश्न आहे। लाडकी बहीण योजना यांनी सुरुवात केली, चांगली योजना होती, पण किती लाखो बहिणीवर अन्याय करण्याचं काम केलं, त्या लिस्टमधून किती बहिणींना काढलं यांनी सांगावं। आणि एवढंच महिलांचं प्रेम, लाडक्या बहिणीचं प्रेम आमच्या माननीय प्रधानमंत्री मोदीजींना आहे, तर मी त्यांना चॅलेंज करतो, त्यांना विनंती करतो की त्यांनी एका लाडक्या बहिणीला त्यांनी न्याय द्यावा, आपण राजीनामा द्यावा आणि तिथं भारताचा प्रधानमंत्री एक लाडक्या बहिणीला करावा।